बाळांनो फिजिक्समध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव्स आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्समध्ये पार्ट 2 आपण ऑलरेडी स्टार्ट केला आहे. आय थिंक इट्स अ थर्ड लेक्चर. ओके, तिसरं लेक्चर आहे. याचे 2 लेक्चर झाले आहेत त्याच्या आधी. ओके, पार्ट 2 मध्ये आपण सांगितलं होतं स्टेशनरी वेव्ह. पार्ट 2चं नाव काय? स्टेशनरी वेव्ह. लक्ष द्या रे, सिंपल आर्टिकल आहे स्टेशनरी वेव्ह. यातल्या फर्स्ट लेक्चरमध्ये स्टेशनरी वेव्हमध्ये आपण काय बघितलं होतं? सगळ्यात पहिले व्हॉट आर कंडिशन्स फॉर फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह, ज्यामध्ये आपण बोललो होतो व्हेन टू सिंपल हार्मोनिक आयडेंटिकल सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अराइव्ह ॲट अ पॉईंट ऑफ मीडियम किंवा ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अलॉंग द सेम पाथ बट एक्झॅक्टली अपोजिट इन डायरेक्शन. ओके, आयडेंटिकल सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह बोललो होतो. व्हॉट इज मीन बाय आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह? सगळ्या गोष्टी सेम असल्या पाहिजे. द टू वेव्ह शुड हॅव अ सेम ॲम्प्लिट्यूड, सेम फ्रिक्वेन्सी, सेम वेवलेंथ, सेम पिरियड, सेम वेलॉसिटी, एव्हरीथिंग गॉन बी सेम. सेम पाथ, फक्त एकच डायरेक्शन, एकच वेगळं असलं पाहिजे. काय? डायरेक्शन. त्यानंतर स्टेशनरी वेव्ह तयार होते. स्टेशनरी वेव्ह तयार झाल्यानंतर आपण एक स्टेशनरी वेव्हची डायग्राम काढली होती बाळांनो. थोडं लक्ष द्या, बराच गॅप पडला आहे. स्टेशनरी वेव्हच्या डायग्राममध्ये आपण सांगितलं होतं की स्टेशनरी वेव्हमध्ये नेहमी काय तयार होत असतात सांगा? नोड्स अँटीनोड्स तयार होत असतात. द पॉईंट्स वेअर द व्हायब्रेशन इज व्हेरी मिनिमम. ओके, ज्या पॉईंटला व्हायब्रेशन खूप कमी असते त्याला म्हणतो आपण नोड्स. ओके, मॅक्सिमम व्हायब्रेशन जे पॉईंट आहे अँटीनोड्स असतात. नोड्स आणि अँटीनोड्स कसे येत असतात? डायरेक्ट येतात की अल्टरनेट येतात? अल्टरनेट येतात. म्हणजे पहिले नोड असतो, त्यानंतर अँटीनोड, नंतर नोड, नंतर अँटी, नंतर नोड, नंतर आंटी, नंतर नोड. त्यानंतर आपण एक कन्क्ल्युजन दिलं होतं काय? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स N1 N2. ओके, कुठल्याही 2 सक्सेसिव्ह नोडमधलं डिस्टन्स काय असतं? ओके, समजा हा पहिला नोड हा दुसरा नोड, या 2 नोडमधलं डिस्टन्स किती असतं? तर त्याला सांगितलं होतं आपण λ/2. किती असतं? λ/2. त्यालाच आपण लूप लेंथ म्हणतो बाळांनो. काय म्हणतो सांगा? लूप लेंथ. एका लूपची लेंथ किती आहे? दिस इज कॉल्ड एज 1 लूप. आणि एका लूपची लेंथ किती असतं? एका लूपची लेंथ म्हणजे असतं बाळांनो λ/2. ओके, तुम्हाला इथं बोललो होतो व्हॉट इज द आनंद थोबाड फोडेल मी. हा नालाय काय शिकायचं नसेल तर बाहेर निघ. इथं दलिद्री लावू नको, समजलं का? प्रेमाने सांगताय मी. हा तुला समजत नाही, तुझ्या टाडक्यात जात नाही, बाहेर निघ. डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह अँटीनोड्स काय असतं? समजा A1 A2 2 अँटीनोड्स दिले आहेत. समजा फर्स्ट अँटीनोड दिला, सेकंड अँटीनोड दिला. 2 सक्सेसिव्ह अँटीनोड मधलं डिस्टन्स किती असतं? λ की λ/2? λ/2. 2 सक्सेसिव्ह अँटीनोड मधलं डिस्टन्स सुद्धा λ/2 असतं. त्यानंतर आपण बघितलं होतं डिस्टन्स बिटवीन नोड अँड ॲडजसंट अँटीनोड. सांगा, नोड आणि ॲडजसंट अँटीनोड मधलं डिस्टन्स किती असतं? λ की λ/4? λ/4. किंवा अँटीनोड अँड ॲडजसंट नोड मधलं सुद्धा डिस्टन्स किती असतं? बोला, λ की λ/4? λ/4. करेक्ट आहे. सो डिस्टन्स बिटवीन अँटीनोड अँड ॲडजसंट नोड किंवा नोड आणि ॲडजसंट अँटीनोड किती असतं? λ की λ/4? λ/4. हे आपण सगळं शिकलो होतो. हे सगळं झाल्यानंतर मला हे सांगा, आपण एक भलं मोठं डेरिव्हेशन सुद्धा बघितलं होतं. त्यानंतर एक डायग्राम काढली होती. ओके, त्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो व्हॉट आर डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेट स्ट्रिंग. ओके, मोड्स ऑफ व्हायब्रेशनमध्ये मी तुम्हाला 3 डायग्राम्स काढल्या होत्या बाळांनो स्ट्रेट स्ट्रिंगच्या. ओके, तुम्हाला जर का आठवत असेल तर स्ट्रेट स्ट्रिंगच्या 3 डायग्राम काढल्या होत्या. हे दोन्ही रिजिड सपोर्ट आहे. ओके, इथं आहे लेंथ ऑफ स्ट्रिंग, इथं सुद्धा आहे लेंथ ऑफ स्ट्रिंग, इथं सुद्धा आहे लेंथ ऑफ स्ट्रिंग. करेक्ट आहे. ओके, एल इज कॉल्ड ॲज लेंथ ऑफ स्ट्रिंग. तिन्ही केसमध्ये लेंथ ऑफ स्ट्रिंग सेम आहे बाळांनो. तिन्ही केसमध्ये लेंथ ऑफ स्ट्रिंग सेम आहे. आता या स्ट्रिंगमध्ये काय केलं आपण? मधातनं प्लग केलं. जर मधातनं प्लग केलं तर तिथं सगळ्यात जास्त अँटीनोड्स तयार होतात. लक्षात ठेवा. म्हणजे जिथं प्लग कराल तिथं सगळ्यात जास्त फोर्स अप्लाय होतो, तिथली बॉडी सगळ्यात जास्त दूर जाते. मेन पोझिशनपासून दूर गेली म्हणजे काय तयार झाले? नोड्स की अँटीनोड्स? अँटीनोड. तर बाळांनो लक्षात ठेवा, एक लूप तयार झाला होता ज्यात आपण सांगितलं होतं. सो इथं नंबर ऑफ लूप्स इज इक्वल्स टू 1. खरं आहे. आणि एक लूप जिथं स्ट्रिंग बांधल्या गेली आहे, तिथं काय तयार होत असतात सांगा? नोड्स तयार होत असतात. आणि मधात अँटीनोड्स तयार होते. सो 2 नोडमधलं डिस्टन्स किती असतं? लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजेच किती असतं? λ की λ/2? λ/2. तुम्ही तुमची प्लकिंगची पोझिशन थोडी चेंज केली तर बाळांनो ओके नंबर ऑफ लूप्स वाढतात. ओके, सो इथं काय तयार झाला? नोड. ओके, दिस द पॉईंट ऑफ नोड अँड दिस द पॉईंट ऑफ नोड. कारण की जिथं स्ट्रिंग बांधल्या गेली आहे तिथं 100% नोड तयार होत असतात. करेक्ट आहे. आणि मधात अँटीनोड असतात बाळांनो. जिथं व्हायब्रेशन मॅक्सिमम आहे तिथं अँटीनोड असतं. करेक्ट आहे. आता लेंथ ऑफ स्ट्रिंग सेमच आहे, पण इथं काय झालं? लेंथ ऑफ स्ट्रिंग लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये काय झाली? तर मला हे सांगा, या नोड आणि या नोडमधलं डिस्टन्स किती असतं? λ की λ/2? आणि इथलं सुद्धा किती असतं? λ की λ/2? λ/2. सो λ/2 प्लस किती असतं? λ/2. सो एल इज इक्वल्स टू किती असतं सांगा? 2 λ/2. सो λ 2 कॅन्सल. किती आलं सांगा? λ. आणि पुन्हा तुम्ही प्लकिंगची पोझिशन चेंज केली तर बाळांनो नंबर ऑफ लूप्स वाढतात. करेक्ट आहे. अशा प्रकारे आपण हे जे फॉर्म्युले बघितले होते, याचा डेरिव्हेशन बघितलं होतं. डेरिव्हेशनमध्ये आपला फॉर्म्युला आला होता फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू किती असतं? P/2 किती आलं होतं सांगा? T/. ज्यामध्ये आपण सांगितलं होतं P म्हणजे काय असतं बाळांनो?
नंबर ऑफ लूप्स, एल म्हणजे काय असतं बोला लेंथ ऑफ स्ट्रिंग, टी म्हणजे काय असतं बोला टेन्शन इन द स्ट्रिंग, आणि स्मॉल एम म्हणजे काय असतं लिनियर मास डेन्सिटी. इट इज नॉट अ मास, इट इज अ लिनियर मास डेन्सिटी, दॅट इज मास पर युनिट लेंथ. करेक्ट आहे. आता बाळांनो मला हे सांगा, तुम्ही फिगर एमध्ये गेले, फिगर एमध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्ही पीच व्हॅल्यू 1 टाकता, बरोबर आहे, आणि पीच व्हॅल्यू 1 टाकता तर तुम्हाला पहिली फ्रिक्वेन्सी भेटली N1 इज 1/2 अंडर ऑफ किती असतं T/M. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ही जी N1 पहिली फ्रिक्वेन्सी आहे ही मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी आहे की मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे, मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे. आणि जी मिनिमम फ्रिक्वेन्सी असते तिला आपण एक नाव देतो, काय नाव देतो सांगा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. काय म्हणतो सांगा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दॅट मिनिमम फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. करेक्ट आहे. दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, दॅट इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. ओके, याच्यापेक्षा कमी काही नसू शकते. मला हे सांगा, हे 3 मोड्स आहे की फर्स्ट 3 मोड्स आहेत, बोला फर्स्ट 3, पहिले 3 आहे. म्हणजे कमीत कमी किती लूप तयार होईल, 1. याच्यापेक्षा कमी लूप तयार नाही होऊ शकत, 1. हा लूप वाढवू शकतात, पहिले लूप तयार झालं 1, नंतर 4, 5, 6, 100 लूप्स तयार करू शकता तुम्ही. फ्रिक्वेन्सी कितीने वाढू शकते, पण याच्यापेक्षा कमी नाही करता येत. आणि जी सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी असते तिला काय नाव देतो आपण सांगा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आला 1/2 अंडर ऑफ T/M. त्यानंतर जर का तुम्ही डेरिवेशन बघितलं असेल तर आपण N2 ची व्हॅल्यू किती आली होती सांगा, ट्वाइस N1 दुसऱ्या फिगरमध्ये, आणि N3 ची व्हॅल्यू किती आली होती सांगा, थ्राइस N1 तिसऱ्या फिगरमध्ये. करेक्ट आहे. ओके, त्यानंतर आपण त्याच्यावर कन्फ्युजन लिहिले होते. जसं पहिली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N1 ला लिहिलं होतं 1 टाइम्स ऑफ N1, N2 ला लिहिलं होतं आपण 2 टाइम्स ऑफ N1, आणि N3 ला लिहिलं होतं तिसऱ्या फिगरमध्ये 3 टाइम्स ऑफ N1. N1 म्हणजे असतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि गाईज यू माइट बी नो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे जे कोइफिशियंट्स असतात काय असतं सांगा, कोइफिशियंट्स. द कोइफिशियंट्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आर कॉल्ड ॲज हार्मोनिक्स. काय म्हणायचं सांगा, हार्मोनिक्स. ओके, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे कोइफिशियंट तुम्हाला नोट्समध्ये लिहून सुद्धा दिला आहे. द कोइफिशियंट्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आर कॉल्ड ॲज हार्मोनिक्स. व्हॉट आर हार्मोनिक्स? हार्मोनिक्स आर अ फ्रिक्वेन्सी विच आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे इंटिग्रल मल्टिपल असतात. मग मला हे सांगा, स्ट्रिंगच्या केसमध्ये पहिल्या केसमध्ये कितवा हार्मोनिक आहे सांगा. ओके, कारण की हे फिगर ए मधनं आली आहे, फिगर बी मधनं आणि फिगर सी. कुठला हार्मोनिक आहे, फर्स्ट. दुसरी फिगर म्हणजे नंतर, जर चौथी काढली असते तर नंतर 6. म्हणजे कुठले हार्मोनिक्स असतात, इवन असतात, ऑड असतात की ऑल हार्मोनिक्स असतात, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. करेक्ट आहे. जेव्हा स्ट्रिंग व्हायब्रेट होते तेव्हा सगळेच्या सगळेच हार्मोनिक्स असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, पहिली फिगर म्हणजे असतं बाळांनो N1 म्हणजे असतं 1 टाइम्स ऑफ N1. ओके, दुसरी फिगर म्हणजे असतं N2 म्हणजे असतं बाळांनो 2 टाइम्स ऑफ N1, आणि तिसरी फिगर म्हणजे N3 इज इक्वल्स टू 3 टाइम्स ऑफ काय N1. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे जे कोइफिशियंट्स आहे त्याला आपण काय म्हणतो सांगा, हार्मोनिक्स. करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ बाळांनो लक्षात ठेवा, दिस इज कॉल्ड ॲज फर्स्ट हार्मोनिक. लक्षात ठेवा, दिस इज कॉल्ड ॲज बोला फर्स्ट की सेकंड हार्मोनिक. लक्षात ठेवा. अँड दिस इज कॉल्ड ॲज बोला काय असं सांगा, थर्ड हार्मोनिक. म्हणजे स्ट्रिंग जेव्हा व्हायब्रेट होत असते तेव्हा त्यात सगळेच हार्मोनिक असतात, इवन ॲज वेल ॲज ऑड. हार्मोनिक नंतर एक नवीन टर्म शिकलो होतो, दॅट इज कॉल्ड ॲज ओव्हरटोन्स. व्हॉट आर ओव्हरटोन्स? ज्यामध्ये आपण सांगितलं होतं ओव्हरटोन्स आर अ फ्रिक्वेन्सी विच आर हायर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी की इमिजिएटली हायर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बोला इमिजिएटली हायर दॅन फंडामेंटल. म्हणजे जिथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे तिथं ओव्हरटोन नसतात, पण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून बाकीच्या पुढच्या सगळ्या ठिकाणी काय येतात सांगा, ओव्हरटोन्स येतात. म्हणजे ओव्हरटोन्स कुठल्या फिगरपासून सुरू करायचे, फर्स्ट की सेकंड. जी सेकंड फिगर आहे त्याला लिहायचं बाळांनो फर्स्ट ओव्हरटोन, जी थर्ड फिगर आहे त्याला काय लिहायचं सांगा, सेकंड ओव्हरटोन. ओके, लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला तेव्हा एखादे क्वेश्चन सांगितले होते की बाळांनो मला हे सांगा, फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे कितवा हार्मोनिक येतो रे, सेकंड ओव्हरटोन म्हणजे कितवा हार्मोनिक येतो. आता मी जर म्हटलं असतं थर्ड ओव्हरटोन म्हणजे कितवा हार्मोनिक, फोर्थ हार्मोनिक. फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे कितवा हार्मोनिक, 6. 100वा ओव्हरटोन म्हणजे कितवा हार्मोनिक, 101 नंबरचा हार्मोनिक. बरोबर आहे. म्हणजे जर का ओव्हरटोन विचारले तर हार्मोनिक 1नी वाढवायचा, जर का हार्मोनिक विचारले तर ओव्हरटोन 1नी. जर म्हटलं 100वा हार्मोनिक म्हणजे कितवा ओव्हरटोन, 99वा ओव्हरटोन. करेक्ट आहे की नाही. लक्ष द्या, हे सगळं आपण शिकलो होतो, याची आज गरज पडणार आहे, लक्षात ठेवा. आता त्यानंतर आपण शिकलो होतो लॉज ऑफ स्ट्रिंग. लॉज ऑफ स्ट्रिंगमध्ये आपण काय बघितलं होतं बाळांनो, ओके, की जर सपोज एखादी फ्रिक्वेन्सी आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. काय असतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 1/2 अंडर ऑफ किती असतं सांगा, टी की T/M. करेक्ट आहे. मग आता याच्यावरून लॉज लिहिले होते. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा लेंथ सोबत काय रिलेशन आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा टेन्शन सोबत काय रिलेशन आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा लिनियर मास डेन्सिटी सोबत काय रिलेशन आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं फ्रिक्वेन्सी कोणावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सी लेंथवर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सी टेन्शनवर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सी मास पर युनिट लेंथवर डिपेंड आहे. तुम्हाला कोणाचंही एकाचं रिलेशन द्यायचं असेल तर बाकीच्या दोघांना काय ठेवावं लागतं बाळांनो, कॉन्स्टंट. तुम्ही जर मला सर मला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा लेंथ सोबत रिलेशन द्यायचं आहे, सांगा कोण कॉन्स्टंट राहिलं पाहिजे, बोला
टी आणि एम. करेक्ट आहे. मग सांगा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा लेंथ सोबत कसं रिलेशन आहे, डायरेक्ट आहे की इनवर्स आहे, इनवर्स. सो पहिला असतो लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ लेंथ. काय लॉ ऑफ लेंथ, चला बोला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ इफ, सांगा कोण कॉन्स्टंट असेल, याचं टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ आर कॉन्स्टंट. नंतर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं टेन्शन सोबत काय रिलेशन असते बोला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी टेन्शनला इन्व्हर्स आहे की डायरेक्ट आहे, डायरेक्ट आहे की रूटमध्ये डायरेक्ट आहे, रूटमध्ये. जसं आपण इथं बोललो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ, नो डाऊट. ओके, तसं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टेन्शन, नो डाऊट. चला बोला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इफ, सांगा कोण कॉन्स्टंट आहे, लेंथ अँड मास पर युनिट लेंथ आर कॉन्स्टंट, म्हणजे लिनियर मास डेन्सिटी इज कॉन्स्टंट. सांगा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मासला डायरेक्ट आहे की इन्व्हर्स आहे, इन्व्हर्स आहे की रूटमध्ये इन्व्हर्स आहे. तर या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बोला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ लिनियर मास डेन्सिटी प्रोव्हाइडेड दॅट, सांगा कोण कॉन्स्टंट, लेंथ आणि काय असतं टेन्शन्स आर कॉन्स्टंट. त्याला म्हणतात लॉज ऑफ स्ट्रिंग. काय म्हणतात सांगा, लॉज ऑफ स्ट्रिंग. करेक्ट आहे. लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन आणि लॉ ऑफ मास म्हणतो आपण. आय थिंक मला असं वाटतं एवढं सगळं आपलं झालेलं आहे. ओके, आता आपल्याला अतिशय महत्त्वाचं आर्टिकल बघायचं आहे बाळांनो. कुठलं आर्टिकल बघायचं आहे, थोडं लक्ष द्या प्लीज. आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं. आजचं लेक्चर तुम्ही बरोबर काढलं की हा टॉपिक संपला म्हणजे 2-3 दिवस चालणार आहे, पण काही दम नाही नंतर. ओके, तर आज एक महत्त्वाचं आर्टिकल घेणार बाळांनो मी, लक्षात ठेवा. ओके, मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ पाईप, लक्षात ठेवा. आज लक्ष द्या. मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ पाईप, मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम म्हणतात त्याला, पाईप नाही म्हणत. काय म्हणतात सांगा, एअर कॉलम. तुमचे प्रॅक्टिकल्समध्ये रेझोनान्स ट्यूब एक्सपेरिमेंट झालेत का रे? ठीक आहे. ओके, लक्ष द्या. ओके, मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ पाईप, पाईपलाच म्हणतात बाळांनो एअर कॉलम. पाईप हा उभा असतो, त्यातनं हवा जाते, त्यामुळे त्याला म्हणतात हवा जाते म्हणून एअर, आणि उभा आहे म्हणून काय म्हणतात कॉलम. आता यात 2 केस असतात. त्यात पहिली केस सगळ्यांनी लक्ष द्या. पहिल्या केसमध्ये घेतलं पाईप क्लोज ॲट वन एंड, लक्ष द्या रे, पाईप क्लोज ॲट वन एंड, पाईप क्लोज ॲट वन एंड, पाईप एका एंडला क्लोज आहे. आणि दुसरी केस घेतली बाळांनो, पाईप ओपन ॲट बोथ एंड, पाईप काय ओपन ॲट काय बोथ एंड्स, बोथ एंड्स, दोन्ही एंडला पाईप ओपन आहे. या 2 केसेस आपल्याला अतिशय डिटेलमध्ये शिकायचे आहेत, लक्षात ठेवा. या दुसऱ्या पार्टमध्ये टॉपिकच्या 3च गोष्टी महत्त्वाच्या आहे. व्हायब्रेशन ऑफ मोड्स ऑफ स्ट्रेस स्ट्रिंग जे आपलं झालं आहे, आणि आज शिकवणारे 2, या 3 गोष्टी केल्या आणि ते पहिलं डेरिव्हेशन केलं, स्टेशनरी वेव्हचं मोठं डेरिव्हेशन आहे ना, तर या टॉपिकचं बऱ्यापैकी होऊन जातं, काही एक्स्ट्रा नाही याच्यात. आता पाईप क्लोज ॲट वन एंड म्हणजे काय असतं, लक्ष द्या. असा पाईप घ्या की जो एका एंडला क्लोज आहे. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, मला हे सांगा, सपोज तुम्हाला इथे एक पाईप घेतला, सपोज हा एक पाईप आहे, तीन फिगर काढतो. दिस इज द फिगर ए. ओके, दिस इज द फिगर बी and this is the figure C. शीट सगळे आयडेंटिकल पाईप आहे, दिसत नसतील तरी आहे. ओके, लक्षात ठेवा, सगळे आयडेंटिकल पाईप आहे. तिन्ही केसमध्ये पाईपची लेंथ सेम आहे बाळांनो. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे. ओके, सपोज ही मीन पोझिशन आहे, लक्षात ठेवा, आणि इथं बांधल्या गेला आहे, क्लोज एंड आहे. जिथं क्लोज एंड असते, जिथं फिक्स एंड असते, जिथं बांधल्या गेला आहे तिथं काय तयार होत असतात, नोट्स की अँटी नोट्स. बांधल्या गेला आहे नोट्स, लक्षात ठेवा, चालेल. आणि जिथं ओपन एंड आहे, जिथं फ्री आहे, त्याला आपण काय म्हणतो सांगा, अँटी नोट्स. कारण नोट्स आर पॉईंट ऑफ मॅक्सिमम व्हायब्रेशन की मिनिमम व्हायब्रेशन, मिनिमम. ओके बाळांनो, सपोज लक्षात ठेवा, लक्ष द्या बरं का, महत्त्वाचं हा. एकदा समजायला लागलं तर पूर्ण समजायला लेक्चर, नाही तर काहीच समजणार नाही. हां, त्यामुळे लक्ष द्या. हां बाळांनो, फॉर एक्झाम्पल तुम्ही एक ट्युनिंग फोर घेतला, यू नो ट्युनिंग फोर, त्याला आर्म्स असतात, असे असे करतात, फडफड फडफड. ओके, ट्युनिंग फोर घेतला, हँडल पकडलं, रबर बँडवर हॅमर्ड केला. रबर बँडवर हॅमर्ड केला तर तो असा व्हायब्रेट होतो. करेक्ट आहे. एकदम मिनिमम हॅमर्ड करायचं आणि तो इथं पकडायचा बाळा, त्यातून साऊंड निघतो. ट्युनिंग फोर्क आला म्हणजे साऊंड वेव्ह आली. कुठली वेव्ह? साऊंड. तो साऊंड प्रपोगेट होतो. कसा साऊंड प्रपोगेट होतो, तर मिनिमम किती फ्रिक्वेन्सीने साऊंड प्रपोगेट होईल, तर मिनिमम, तर तुम्हाला माहिती आहे इथं ओपन एंड आहे, ओपन एंडला काय तयार होत असतात, नोट्स की अँटी नोट्स,
अँटी नोड्स तयार होत असतात. मग ओपन एंडला अँटी नोड्स तयार होईल आणि इथं क्लोज एंड आहे, इथं काय तयार होते सांगा, नोड्स तयार होते बाळांनो. तर बाळांनो लक्षात ठेवा मिनिमम व्हायब्रेशन असं असणार आहे इथे अँटी नोड, कारण की हे ओपन एंड आहे. सांगा बरं, ओपन एंडला अँटी नोड्स आणि क्लोज एंडला काय तयार झालं सांगा, नोड्स. सांगा एक लूप तयार झालं की हाफ लूप तयार झाला. जसं मी स्ट्रिंगच्या केसमध्ये सांगितलं होतं, मिनिमम व्हायब्रेशन म्हणजे पहिली डायग्राम म्हणजे कमीत कमी एक लूप तयार झाला पाहिजे स्ट्रिंगच्या केसमध्ये. पण पाईप क्लोज ॲट वन एंडच्या केसमध्ये बाळांनो मिनिमम व्हायब्रेशन म्हणजे अर्ध लूप. किती लूप सांगा, याच्यापेक्षा कमी नाही करू शकत, याच्यापेक्षा वाढतीलच लूप आता, पण याच्यापेक्षा कमी नाही होऊ शकत. तर जी पहिली फ्रिक्वेन्सी असते ती कुठली फ्रिक्वेन्सी असते, मिनिमम. अँड दॅट मिनिमम फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज, बोला विच फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. जी पहिली फिगर असते दिस इज कॉल्ड ॲज, लक्ष द्या, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. काय बोललो मी सांगा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, इट इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. आता तुम्ही जर का बघितलं बाळांनो, तर दुसऱ्या केसमध्ये काय करायचं, थोडी फ्रिक्वेन्सी वाढवायची, रबर बँड जोरात हॅमर, रबर बँड नाही, ट्युनिंग फॉर रबर बँडवर जोरात हॅमर करायचा आणि तिथं पकडायचं. सांगा साऊंडची फ्रिक्वेन्सी, जो साऊंड जातो त्याची फ्रिक्वेन्सी कमी होईल की वाढेल, वाढेल. म्हणजे नंबर ऑफ लूप्स कमी होतील की वाढतील, वाढतील. आता किती लूप तयार झालं सांगा, अर्ध. आता एक वाढेल अजून त्याच्यात, अर्ध्यात एक वाढेल म्हणजे 1.5 लूप तयार होईल. लक्षात ठेवा, जिथं ओपन एंड असतात तिथं नेहमी अँटी नोड्स तयार होत असतात बाळांनो, आणि जिथं क्लोज एंड आहे तिथं नेहमी नोड तयार होतात, हे तर विसरू नका. ओके, मग बाळांनो लक्षात ठेवा. ओके, ओपन एंडला अँटी नोड्स तयार झाले, तर बाळांनो सांगा किती लूप तयार झाले, एक लूप पूर्ण तयार झाला आणि एक अर्धा, 1.5 लूप तयार झाला. करेक्ट आहे. तुम्ही जर का इथं बोलले तर तुम्हाला इथं सांगू शकता अँटी नोड नंतर नोड आलं, अँटी नोड आणि नोड मधलं डिस्टन्स जे असतं ते किती असतं, लॅम्बडा की λ/4, λ/4 असतं. करेक्ट आहे. पहिली फिगर आहे म्हणून λ1 केलं. दुसऱ्या केसमध्ये जर का बघितलं तर लेंथ ऑफ स्ट्रिंग एलच आहे, पण बाळांनो इकडे लक्ष द्या, इथं काय तयार झाला, अँटी नोड. हा पॉईंट कुठला आहे सांगा, बोला मीन पोझिशनवर आहे. मीन पोझिशनवर काय तयार होतं सांगा, अँटी नोड की नोड, नोड. मग मला हे सांगा, हा अँटी नोड आहे तर हा कोण झाला सांगा, नोड तयार झाला. नंतर हा कोण तयार झाला, अँटी नोड, आणि हा कोण आहे सांगा, नोड. तुम्हाला तसे माहिती आहे नोड्स आणि अँटी नोड्स कसे येतात सांगा, अल्टरनेटिव्ह असतात. कसे, अल्टरनेट्स. लक्षात ठेवा. मग आता अँटी नोड आणि नोड मधलं डिस्टन्स किती असतं, लॅम्बडा की λ/4. मग मला हे सांगा, अँटी नोड आणि नोड मध्ये λ/4, याच्यात λ/4 म्हणजे λ/4 प्लस λ/4 प्लस λ/4, किती λ/4 आहे, 3 λ/4. खरं आहे. म्हणजे इथं आन्सर किती येणार आहे सांगा, इट्स 3 λ/4. इथं करायचं λ2. काय करायचं, λ2. पुन्हा ट्युनिंग फोर्क घ्या, रबर बँडवर त्याच्यापेक्षा जोरात हॅमर करा. सांगा नंबर ऑफ लूप्स, फ्रिक्वेन्सी वाढेल, नंबर ऑफ लूप्स कमी होईल की वाढतील सांगा, वाढतील. सांगा आता किती तयार होईल सांगा, इथं किती झाला, अर्धा, इथं 1.5, आता 2.5, किती, 2.5. असंच होईल पुढचं 3.5, 4.5, 5.5. लक्षात ठेवा. ओके, तर बाळांनो लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा, ओपन एंडला नेहमी काय तयार होत असतात, अँटी नोड्स, आणि क्लोज एंडला काय तयार होत असतात सांगा, नोड्स. तर बाळांनो लक्षात ठेवा काय होईल, आर्गेटिंग. सांगा किती लूप तयार झाले, 2.5 लूप तयार झाले. लूप्स वाढले म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली. आता पॉईंट करा, मला हे सांगा इथं काय तयार झालं सांगा, अँटी नोड. इथं काय सांगा, मीन पोझिशनला काय असतं, नोड. हां बोला, एक्स्ट्रीम पोझिशनला काय असतं, अँटी नोड. पुन्हा मीन पोझिशनला काय तयार झाला, नोड. पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशनला काय सांगा, अँटी नोड, आणि इथं काय असतं, नोड. थोडक्यात सांगायचं झालं तर सांगा, एक नोड आणि ॲडजस्टंट अँटी नोड मध्ये डिस्टन्स किती असतं, लॅम्बडा की λ/4, λ/4. ओके, सो इथं आन्सर किती, λ/4, 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 λ/4. बरोबर आहे. दोन सक्सेसिव्ह नोड आणि अँटी नोड मधलं डिस्टन्स λ/4. हाऊ मेनी λ/4s आर देअर, 1 2 3 4 5, 5 λ/4. λ/4 प्लस λ/4 प्लस λ/4 प्लस λ/4 प्लस λ/4, सगळ्यांचा बेस काय सेम, सगळ्यांची ॲडिशन. किती लॅम्बडा आहे, 5. म्हणजे आन्सर काय सांगा, इथं जागा कमी आहे, बोला 5 λ/4. ओके, किती आहे सांगा, 5 की 5 λ/4, 5 λ/4. तर इथे लिहितो L इज इक्वल्स टू किती असतं, 5 λ/4, आणि इथे लिहितो λ3. काय लिहितो सांगा, λ3. हे डायग्राम समजली का सांगा सगळ्यांना, येस ऑर नो. ओके, किती फिगर काढल्या आपण, 3. मागच्या स्ट्रिंगमध्ये किती फिगर काढल्या होत्या, 3. तर ते 3 मोड्स आहे की फर्स्ट 3 मोड्स आहे, आणि ते सुद्धा मोड्स आहे की फर्स्ट 3 मोड्स आहे. त्यातली जी पहिली फिगर असते ती मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी असते की मिनिमम, आणि दॅट मिनिमम फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. तर बाळांनो जी पहिली फिगर असते त्याची फ्रिक्वेन्सी N1 असते, जी दुसरी फिगर असते त्याची फ्रिक्वेन्सी N2 असते, त्याची व्हॅल्यू काढायची आहे, आणि जी तिसरी फिगर असते त्याची फ्रिक्वेन्सी किती असते, N3, त्याची व्हॅल्यू काढायची. करेक्ट आहे की नाही. ओके, आता कसं करायचं तर इकडे लक्ष द्या सगळ्यांनी बाळांनो. ओके, सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. ओके, सगळ्यात पहिले आपण बघितलं, ओके फिगर ए, हे बघा इथं लिहित आहे फ्रॉम फिगर ए. फिगर ए कडे जर का बघितलं तर तुम्हाला समजेल. सांगा लेंथ ऑफ स्ट्रिंग इज इक्वल्स किती असतं, λ1 की λ/2, बोला λ1/2. नाही, λ1/2 आहे की λ1/4 आहे, बोला λ1/4. L इज इक्वल्स टू λ1/4. सिंपल आहे एकदम. सगळ्यात पहिले 4 इकडे घ्या, 4L इज इक्वल्स टू λ1, म्हणजे तुम्हाला λ1ची व्हॅल्यू भेटली. बरोबर आहे, येस. आता काय करायचं, व्ही म्हणजे किती असतं सांगा, N की N λ, N λ. आपण पार्ट 1 मध्ये शिकलो होतो.
रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ काय असतं तर व्ही इज इक्वल्स एन लॅम्बडा. फिगर वन मध्ये जो काय साऊंड आहे त्या साऊंडची फ्रिक्वेन्सी आहे n1 आणि त्या साऊंडची वेवलेंथ किती आहे सांगा लॅम्बडा की लॅम्बडा 1. सो जेव्हा व्ही म्हणता तेव्हा इथं लिहितो n1 आणि किती असतं सांगा लॅम्बडा 1. पहिल्या फिगरची साऊंडची फ्रिक्वेन्सी आणि पहिल्या फिगर मधल्या साऊंडची वेवलेंथ. लक्ष द्यायचं स्वानंद. काही त्रास होत आहे बसायला उठायला. हां ओके. आता मला हे सांगा व्ही डिवायडेड बाय लॅम्बडा 1 खाली घेतला तिथे किती झालं सांगा n1. सो यू गॉट द व्हॅल्यू ऑफ n1 सांगा n1 इज इक्वल्स किती असतं व्ही की व्ही बाय लॅम्बडा 1 आणि पुट दॅट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा 1 किती आहे सांगा 4 की 4l. सो व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ n1 सो n1 इज इक्वल्स किती असतं सांगा व्ही डिवायडेड बाय किती असतं 4 की 4l. दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ पाईप क्लोज ॲट वन एंड. स्ट्रिंगच्या केसमध्ये काय होतं माहिती आहे का फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 1/2l अंडर ऑफ किती असतं टी की टी बाय एम. इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे काय सांगा व्ही अपॉन किती असतं सांगा 4 की 4l. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ अ साऊंड आणि एल म्हणजे असतं लेंथ ऑफ पाईप. इज दॅट क्लिअर. येस. आता तुम्ही जर का बोलले बाळांनो फिगर 2 लक्ष द्या. जर का सपोज फिगर बी मध्ये गेले तर फिगर बी मध्ये सांगा ओके एल इज इक्वल्स टू किती आहे बोला. फिगर बी मध्ये जो एल आहे तो एल किती आहे सांगा 3 की 3 लॅम्बडा बाय 4. 3 लॅम्बडा बाय 4 इथं लॅम्बडा 2 केला. हा इकडे घ्या किती सांगा 4 की 4l. 4l इज इक्वल्स टू 3 लॅम्बडा 2. हा 3 खाली घेतला. सो 4l डिवायडेड बाय 3 इज इक्वल्स टू किती असतं लॅम्बडा 2. ही झाली लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू. पुन्हा फॉर्म्युला मी बा जसं लॅम्बडा 1 काढला तसा लॅम्बडा 2 काढेल. पुन्हा फॉर्म्युला तोच यूज करेल सांगा व्ही इज इक्वल्स टू किती असतं सांगा एन की एन लॅम्बडा. फक्त आता काय लिहू व्ही इज इक्वल्स टू बोला n2 लॅम्बडा 2. म्हणजे दुसऱ्या फिगरमध्ये जो काय साऊंड आहे त्या साऊंडची फ्रिक्वेन्सी किती आहे n1 आहे की n2 आहे n2 आणि वेवलेंथ किती आहे लॅम्बडा 2 बरोबर आहे. पण व्हेलॉसिटी चेंज नाही होणार आहे कारण शेवटी आफ्टर ऑल सगळ्या ठिकाणी साऊंडच आहे. पहिली फिगर दुसरी फिगर तिसरी फिगर आणि प्रत्येक फिगरमध्ये साऊंडची व्हेलॉसिटी. आणि 11वीत साऊंड नावाचा टॉपिक होता त्यात तुम्ही लॅपलास करेक्शनमध्ये शिकले होते की साऊंडची व्हेलॉसिटी फिक्स असते बाळांनो किती 332 मीटर पर सेकंड. ती कधी चेंज होत नाही. इथे साऊंड आहे इथे साऊंड आहे इथे साऊंड आहे साऊंडची व्हेलॉसिटी चेंज होणार नाही. हां साऊंडची वेळेनुसार फ्रिक्वेन्सी चेंज होईल साऊंडची वेळेनुसार वेवलेंथ चेंज होईल पण साऊंडची काय चेंज होणार नाही सांगा व्हेलॉसिटी. तर या सगळ्या टर्म्समध्ये जर का बघितलं तर मी काय लिहिलं व्ही इज इक्वल्स टू n1 लॅम्बडा 1 व्ही इज इक्वल्स टू n2 लॅम्बडा. मी इथं v1 नाही लिहिणार. व्ही सगळीकडे काय राहणार सेमच राहणार. करेक्ट आहे. फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ एकमेकांना काय करतात कॉम्पेन्सेट करतात. लक्षात ठेवा. फ्रिक्वेन्सी वाढली तर वेवलेंथ कमी होते वेवलेंथ कमी झाली तर फ्रिक्वेन्सी वाढते पण व्हेलॉसिटी नेहमी कॉन्स्टंट राहत असते. मग मला इथं जसं n1 काढलं आता मला n2 काढायचं आहे तर n2 इज इक्वल्स टू किती असतं व्ही अपॉन किती असतं लॅम्बडा 2. तर सरळ सांगू शकता. सो गाईज इथे लिहू शकता व्ही अपॉन किती असतं लॅम्बडा 2 इज इक्वल्स टू किती असतं n2. सो गाईज n2 इज इक्वल्स टू किती असतं व्ही अपॉन किती असतं लॅम्बडा 2. सो गाईज n2 इज इक्वल्स टू असतं व्ही अपॉन लॅम्बडा 2. कॅन यू प्लीज टेल मी द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा 2. लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू किती आहे. सो बाळांनो लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू आहे 4l की 4l बाय 3 4l by 3. सो लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू आहे किती 4l by 3. येस. सो n2 इज इक्वल्स टू 3 हा डिनॉमिनेटरमध्ये आहे की डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये आहे अँड डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर टर्म कुठे जाईल सांगा न्यूमरेटरमध्ये. सो इथे किती असतं बोला 3 इंटू किती असतं व्ही अपॉन किती असतं 4l. सो n2 इज इक्वल्स टू 3. आणि काय सांगू मी सांगू तुम्हाला व्ही अपॉन 4l म्हणजे काय सांगा व्ही अपॉन 4l म्हणजे काय सांगा व्ही अपॉन 4l म्हणजे काय सांगा n की n1 आहे म्हणजे n2 ची व्हॅल्यू किती आली सांगा 3 टाइम्स ऑफ n1 आली. हो म्हणणार आहे येस करेक्ट आहे. सो बाळांनो मला हे सांगा n1 ची व्हॅल्यू n1 झाली. n1 म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी व्ही अपॉन 4l आली रे पण n2 ची व्हॅल्यू किती सांगा 3 टाइम्स ऑफ n1 आली. इज दॅट क्लिअर. आता तिसऱ्या फिगरमध्ये घुसा. ओके हे बबलू झोपू नको ना रे उभा राहा थोडा. रात्री झोपला नाही का काय करतो रात्री इकडे काय झालं इकडे हां मारत नाही टेन्शन नको घेऊ. हां झोप येते का बरं आंघोळ करून आला मग माझ्या लेक्चरमध्ये झोप येते एवढं बोर करतो मी. मग सर तुमचं लेक्चर म्हणजे एक प्रवचन असते बाबाचं जे समजत काय एखाद्या वेळेस घरचे कसे लहानपणी जबरदस्तीने एखाद्या भागवतात बसवतात माहिती आहे यू नो भागवत मॅडम नाही. ओके ठीक आहे प्रवचन असते बाबाचं एखादं तो काहीतरी 7-8 दिवसाचं प्रवचन असते घरचे जबरदस्तीने एखाद्या वेळी 3-4 तास बसवतात. ओके समजत आपल्याला काहीच भेंड नाही त्यातलं पण ते ऐकायला चांगलं वाटते. मग ते प्रत्येक 15-20 मिनटं भागवत बोलले की नंतर मग आजूबाजूचे ते पेट्या वाजवतात गाणे वाजवतात आहे ना त्याला म्युझिक देतात बरोबर आहे की नाही. समजत काहीच नाही बरं का त्यातलं एकही सेंटेन्स समजत नाही ते काय सांगत आहे पण ते ऐकायला असं छान असं गुणगुण होते अशी झोप लागते चढते ते भागवत.
असं वाटतं माझं लेक्चर? तेही नाही वाटत? मग का बरं झोपताय? अगस्त्या तुला काय वाटते? N2 झालाय हा थ्राइस. आता इकडे लक्ष द्या, N3 काढू. सो इथं जर का लिहिलं, लक्ष द्या, फ्रॉम फिगर सी. फिगर सी मध्ये जर का बघितलं तर एलची व्हॅल्यू किती असतं? 5 λ/3 5 λ/4 असेल आणि इथं λ3 असेल. एकदा बघूनच घेऊ. हे बघा एलची व्हॅल्यू 5 λ3/4. आता इथं लक्ष द्या, 4 इकडे गेला. 4l इज इक्वल्स टू किती असतं? 5 λ3. सो λ3 ची व्हॅल्यू किती असतं सांगा? 4l की 4l/5? 4l/5 करेक्ट आहे. आता मला हे सांगा, v इज इक्वल्स टू किती असतं? n की n लॅम्बडा? n3 λ3 करेक्ट आहे. तर तुम्हाला n3 ची व्हॅल्यू काढायची आहे. n3 ची व्हॅल्यू किती असतं? v अपॉन किती? λ3. सो n3 इज इक्वल्स टू किती असतं? v अपॉन λ3. व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ λ3 सांगा? 4l की 4l/5? 4l/5. सो n3 ची व्हॅल्यू काय असतं बाळांनो? व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ n3 बोला सांगा? 5 हा डिनॉमिनेटर मध्ये की डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये विल बी शिफ्टेड टू न्यूमरेटर. तर किती होईल सांगा? 5 इंटू किती असतं? v डिवायडेड बाय काय असतं? 4l. सो गाइज n3 इज इक्वल्स टू किती असतं? 5 इंटू v अपॉन 4l. तर तुम्हाला समजायला पाहिजे n3 इज इक्वल्स टू 5 v अपॉन 4l म्हणजे काय असतं बाळांनो? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते? n की n1? n1. बाय ग बाई. काय म्हटलं? बाय ग बाई. ओके. आता बाळांनो इकडे लक्ष द्या, लक्ष द्या, हसू नका बरं का. हां, पहिले n1 इज इक्वल्स टू v अपॉन 4l आलं. n2 इज इक्वल्स टू थ्राइस n1 आलं. n3 इज इक्वल्स टू किती आलं? 5 टाइम्स ऑफ n1 आलं. से येस? येस. आता थोडं आपण लॉजिक लावू. इकडे बघा. हां बाळांनो मला हे सांगा, सगळ्यात पहिले n1 इज इक्वल्स टू याला लिहितो 1 टाइम्स ऑफ n1. ओके. n2 इज इक्वल्स टू आलं तुमचं 3 टाइम्स ऑफ n1 आणि n3 इज इक्वल्स टू किती आलं बाळांनो? 5 टाइम्स ऑफ n1. समजताय का पॅटर्न काय चालतंय? मी 3 मोड्स काढले की फर्स्ट 3 मोड्स काढले? चौथा काढला असता तुम्ही काय लिहिलं असतं? n4 इज इक्वल्स टू 7. म्हणजे याचा अर्थ n1 म्हणजे कुठली फ्रिक्वेन्सी आहे? फंडामेंटल. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे जे कोएफिशियंट्स असतात त्यांना आपण काय म्हणतो? हार्मोनिक्स. काय म्हणतो? हार्मोनिक्स. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे जे कोएफिशियंट असतात त्यांना म्हणतो आपण हार्मोनिक्स. तर बाळांनो याला म्हणतो आपण हार्मोनिक्स. मग सांगा, पाईप जेव्हा एका साईडनी क्लोज असतो, पाईप जेव्हा एका साईडनी क्लोज असतो तर कुठले हार्मोनिक्स असतात? इव्हन असतात की ऑड असतात? माझ्याकडे बघून नाही, तिकडे बघून सांगा. पहिल्या फिगरला फर्स्ट हार्मोनिक, दुसऱ्या फिगरला थर्ड, तिसऱ्या फिगरला फिफ्थ. इव्हन हार्मोनिक नाही आहे. सांगा, पाईप जर का एका साईडनी क्लोज असेल, ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. सांगा, पाईप मध्ये कुठले हार्मोनिक्स असतात? सांगा, ऑड हार्मोनिक्स असतात. कुठले? ऑड. तर सांगा, पहिली फिगर म्हणजे विच हार्मोनिक? पहिली फिगर म्हणजे विच हार्मोनिक? त्या बॉक्समधले हार्मोनिक आहे भाईताडे हो. पहिली फिगर म्हणजे विच हार्मोनिक? दुसरी फिगर म्हणजे? आणि तिसरी फिगर म्हणजे? सो चला इथं लिहा, जागा ठेवली आहे मी. ओके. सांगा, फर्स्ट फिगर. हां, फर्स्ट फिगर म्हणजे जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे विच हार्मोनिक? सांगा, इट्स अ फर्स्ट हार्मोनिक. ओके. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा कोएफिशियंट म्हणजे काय असतं? हार्मोनिक. सांगा कुठला आहे? थर्ड हार्मोनिक. लक्षात ठेवा. दुसरी फिगर म्हणजे असतं थर्ड हार्मोनिक आणि तिसरी फिगर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा कोएफिशियंट सांगा, फिफ्थ हार्मोनिक. लक्षात ठेवा, इट्स अ फिफ्थ हार्मोनिक. ओके, इट्स अ फिफ्थ हार्मोनिक. हां, आता तुम्ही मला हे सांगा, 3 फिगरमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची फिगर सोडली तर सेकंड फिगरपासून काय देणं सुरू करायचे? ओव्हरटोन्स. आणि ओव्हरटोन्स हे इव्हन ऑड वगैरे काही नसतं. ओव्हरटोन्स सरळ नंबर चालवायचे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. फक्त ओव्हरटोनची सुरुवात कुठून करायची? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी की इमिजिएटली आफ्टर फंडामेंटल? बोला. immediately after. So this is called as guys first overtone and this is called as guys second overtone. Correct आहे? Second overtone. आता तुमची मजा बघा कशी येते. मागच्या केसमध्ये काय झालं होतं रे? मागच्या केसमध्ये काय झालं होतं? पहिला ओव्हरटोन म्हणजे दुसरा हार्मोनिक, दुसरा ओव्हरटोन म्हणजे तिसरा हार्मोनिक, तिसरा ओव्हरटोन म्हणजे चौथा हार्मोनिक, 100वा ओव्हरटोन म्हणजे 101 नंबरचा हार्मोनिक, म्हणजे एकनी वाढवायचा होता आणि हार्मोनिक विचारला तर ओव्हरटोन एकनी कमी करायचा होता. पण इथं तसं होत नाही आहे. सांगा, डायग्राम मध्ये बघून सांगा. फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे कितवा हार्मोनिक? इकडे फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे कुठला हार्मोनिक? सेकंड ओव्हरटोन म्हणजे कुठला हार्मोनिक? चला, थर्ड ओव्हरटोन म्हणजे कुठला हार्मोनिक? फोर्थ ओव्हरटोन, फिफ्थ ओव्हरटोन. तुमच्या मनात एकच सुरू आहे, सर तुम्ही 1 2 बरोबर म्हणा, आम्ही ऑड नंबर बरोबर चालवतो. 3 5 7 9 11 13. मी जर का बोललो 100वा ओव्हरटोन, काय 100वा ओव्हरटोन डायरेक्ट बोललो. सिक्वेन्स वाईज गेले तर तुम्ही बोलाल, पण मी अचानक बोललो 100वा ओव्हरटोन म्हणजे किती हार्मोनिक. तिथं किती प्रेमाने सांगितलं 100वा ओव्हरटोन म्हणजे 101 नंबरचा हार्मोनिक, कारण तिथे माहिती होतं एकनी जास्त आहे.
आणि इथं विचारलं 100वा ओव्हरटोन म्हणजे किती हार्मोनिक सांगा. हां 101 नंबरचा हार्मोनिक, 301, 250, 201 काय 103, 103 नंबरचा हार्मोनिक. तर बाळांनो असं नसते. त्याचा NCERTने एक फॉर्म्युला दिला आहे. लक्ष द्या, त्याचा NCERTने एक फॉर्म्युला दिला आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. काय लक्ष द्या बाळांनो. जेव्हा पाईप क्लोज ॲट वन एंड असतो तेव्हा एक फॉर्म्युला तयार होतो. कुठला की फ्रिक्वेन्सी किती असतं. कॅपिटल N घेतली समजा, NC घेतलं, पाईप क्लोज ॲट वन एंड आहे. N म्हणजे फ्रिक्वेन्सी, पाईप क्लोज ॲट, C फॉर पाईप क्लोज ॲट वन एंड. पाईप जर का एका एंडनी क्लोज असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो टॉईस Q + 1 इंटू असतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. पुन्हा सांगा N1 म्हणजे कुठली आहे, फ्रिक्वेन्सी आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे सांगा. असं कोण करते, मी जसं केलं तसं कोण करते. डॉगी करते, डुक्कर करते की गध करते, गध. हां बोला ना अबे कोण करते. कसं रे तुमचं फिजिक्सचं नॉलेज खराब आहे, तुमचं केमिस्ट्रीचं नॉलेज. अबे जनरल नॉलेज तर पाहिजे. कुठला प्राणी असं कोण करते सांगा. हां कोण करते, कोण करते. नाही माहीत कोण करतं असं. हां डॉगी, डॉंकी, गध, गध. हां लक्षात ठेवा. तुला कसं काय माहीत. गाडी का म्हणजे मला इकडे कर्वेनगरमध्ये कधीच कधी दिसले नाही. म्हणजे मी 5-6 वर्ष बघतोय, 7-8 वर्ष बघितली, इथं कधीच नाही दिसत. कधी कुठं आहेत, आहे का, कुठं आहे साक्षी, तुझ्या घराच्या तिकडे आहेत. हां तेच म्हणतो, तू कुठं बघितले, यूट्यूबला वगैरे बघितले का, रील वगैरे. पण गुड, करेक्ट आन्सर आहे तुझा. हां ए लक्ष द्या, लक्ष द्या. हां हां ए लक्ष द्या. NC म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज पाईप. तर फॉर्म्युला आहे टॉईस Q + 1 इंटू N1. N1 म्हणजे काय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा जो कोइफिशियंट असतो, हे मराठीत बोलताय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या कोइफिशियंटला काय म्हणायचं. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या कोइफिशियंटला काय म्हणायचं. बोला, घाबरू नका. अबे घाबरू नका. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा कोइफिशियंट म्हणजे हार्मोनिक. हार्मोनिक कोण आहे मग सांगा. इथं 2Q आहे की 2Q + 1 आहे. हां तर लक्षात ठेवा, 2Q + 1 दिस इज कॉल्ड ॲज हार्मोनिक. झालं, संपलं हा आर्टिकल. हार्मोनिक 2Q + 1 इज कॉल्ड ॲज हार्मोनिक. आणि त्या 2Q + 1 या ब्रॅकेटला आपण म्हणतो हार्मोनिक. आणि त्यातला जो Q आहे, कोण आहे सांगा, Q. त्यातला जो Q आहे त्यात Q इज कॉल्ड ॲज ओव्हरटोन. आता माहिती आहे तुमच्या डोक्यात काय सुरू आहे. सर तुम्ही काही सांगाल, आम्ही ऐकून घेऊ का. बरं ठीक आहे, आता तुम्ही मोठ्या वयानी तर आम्ही ऐकून घेतो, पण आम्हाला समजतच नाही सर ते काही. तर मी आपण एक डेमो घेऊ, चालेल. आता मी लिहिलेला फॉर्म्युला खरंच करेक्ट आहे का चेक करा. सांगा फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे किती हार्मोनिक यायला पाहिजे. थर्ड येतो का बघा. फर्स्ट Q ओव्हरटोन आहे आणि 2Q + 1 हार्मोनिक आहे. टाका Q ची व्हॅल्यू 1 टाका. Q ची व्हॅल्यू 1 टाका म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन. टाका बरं Q ची व्हॅल्यू 1. 2 × 1 2 + 1 थर्ड हार्मोनिक आहे का. फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे थर्ड हार्मोनिक. अरे ओके नाही. अजून एक डेमो घ्या. चला सेकंड ओव्हरटोन म्हणजे किती हार्मोनिक यायला पाहिजे. 5वा सेकंड ओव्हरटोन. चला Q ची व्हॅल्यू सेकंड टाका. Q ची व्हॅल्यू 2. सांगा सेकंड ओव्हरटोन म्हणजे Q ची व्हॅल्यू 2. तर हार्मोनिक कुठला आहे. 2 × 2 4 + 1 म्हणजे सेकंड ओव्हरटोन म्हणजे 5वा हार्मोनिक. म्हणजे आपण केलेला फॉर्म्युला करेक्ट आहे की रॉंग आहे. आता मी जगातलं काही विचारलं तरी तुम्ही काही आन्सर देऊ शकले पाहिजे. जसं मी विचारलं तुम्हाला बाळांनो, Q म्हणजे असतं 100वा ओव्हरटोन. कुठला 100वा ओव्हरटोन. ओके ओव्हरटोन 100वा ओव्हरटोन म्हणजे कितवा हार्मोनिक. तर हार्मोनिक असतं टॉईस Q + 1. किती असतं टॉईस Q + 1. Q ची व्हॅल्यू किती टाकायची 100. सो 2 × किती असतं सांगा 100 प्लस किती असतं 1. सो गाईज 2 × 100 म्हणजे 200 + 1 इज इक्वल्स टू किती असतं 201 हार्मोनिक. 100वा ओव्हरटोन म्हणजे 201 नंबरचा हार्मोनिक. त्या स्क्रीनच्या केसमध्ये तसा प्रॉब्लेम आला नाही आहे, कारण की तिथं सरळ होतं 1ने वाढवायचं. खतम. तू 1 लाख सांग, मी 1,01,000 म्हणतो. ओव्हरटोन दे, हार्मोनिक 1ने वाढव. इथं तसं नाही आहे, समजलं की नाही. कारण की इथं इवन येतात, ऑड येतात की ऑल येतात, ऑड येतात ऑड. तिथं काय आले होते, ऑल आले होते, म्हणून तिथं प्रॉब्लेम नव्हता. तर त्यासाठी आपण लिहिलेला हा फॉर्म्युला करेक्ट आहे. NCERTच्या पुस्तकात हा फॉर्म्युला दिलेला आहे. म्हणजे या जगात जर का तुम्हाला कुठलाही क्वेश्चन विचारला एंट्रन्सला, कितवाही ओव्हरटोन विचारू द्या, तर तुम्हाला हार्मोनिक सांगता आला पाहिजे. त्यासाठी फॉर्म्युला माहीत पाहिजे. तर बाळांनो टॉईस Q + 1 इज कॉल्ड ॲज हार्मोनिक. आणि त्यातला जो Q असतो तो काय असतो ओव्हरटोन. व्हाईस वर्सा करू शकतात. कदाचित ते हार्मोनिक देतील आणि काय विचारतील ओव्हरटोन विचारतील. मग हार्मोनिकची व्हॅल्यू दिली समजा 25, तर टॉईस Q + 1 ची व्हॅल्यू झाली 25. करेक्ट आहे.
ओके. जर का तुम्हाला विचारलं याच्यात काय की बाळांनो समजा 25th नंबरचा हार्मोनिक काय असतो, 25th नंबरच्या हार्मोनिकला ओव्हरटोन कुठला असतो, ओव्हरटोन काय असतो, तर तुम्हाला समजायला पाहिजे हार्मोनिक म्हणजे 2q+1 असतं. मग 2q+1ची व्हॅल्यू 25 दिली आहे, करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ 2q+1 इज इक्वल्स टू 25. म्हणजे याचा अर्थ 2q इज इक्वल्स टू 25 - 1 म्हणजे 2q इज इक्वल्स टू किती असतं 24. तर क्यूची व्हॅल्यू किती असतं 12. म्हणजे 12वा काय ओव्हरटोन. तर ओव्हरटोन देतील हार्मोनिक्स काढता आले पाहिजे आणि हार्मोनिक्स देतील ओव्हरटोन काढता आले पाहिजे. इज दॅट क्लिअर? येस. दिस इज ऑल ओव्हर अबाउट द पाईप क्लोज ॲट वन एंड. कशाबद्दल शिकलो मी सांगा? पाईप क्लोज ॲट वन एंड. सांगा इवन हार्मोनिक येतात की ऑड हार्मोनिक्स येतात? ऑड. ओके चालेल. आता एक लक्षात. नेक्स्ट आर्टिकल. ओके बाळांनो लक्ष द्या, हे सोबतच शिकावं लागतात आर्टिकल, लक्षात ठेवा. म्हणून मी आज पूर्ण 2 तास लेक्चर ठेवलं याच्यासाठी. 2 तास नाही घेणार, डोंट वरी. हा पण एवढं आर्टिकल समजून घ्या, पॅरलली अभ्यास केला तर समजेल. हे मी उद्या घेतलं असतं तर मग ते अजून प्रॉब्लेम गेला असता. आता पुढचा आर्टिकल आहे पाईप ओपन ॲट बोथ एंड. पाईप दोन्ही एंडला काय सांगा ओपन आहे. आता एक लक्ष द्यायचं सगळ्यांनी. ओके किती फिगर काढणार मी सांगा? 3. ओके कुठले मोड्स काढणार? 3 मोड्स की फर्स्ट 3 मोड्स? फर्स्ट 3 मोड्स. तर बाळांनो मला हे सांगा, दिस इज मागे आवाज नकोय मला. हां बाळांनो सपोज ही मीन पोझिशन घेतली, सांगा पाईप क्लोज ॲट वन एंड आहे की ओपन ॲट बोथ एंड आहे? सांगा ओपन ॲट बोथ एंड. या तिन्ही केसमध्ये लेंथ ऑफ पाईप सेम आहे. ओके फिगर ए, फिगर बी, फिगर सी. आता मला हे सांगा ट्युनिंग फोर घ्या, हॅमर्ड करा. ओके इथं पकडा. ओके सांगा ओपन एंडला काय तयार होत असतात, नोड की अँटी नोड? ओपन एंडला अँटी नोड्स, करेक्ट आहे. मग इथे अँटीनोड्स, कारण की इथलं एंड ओपन आहे, इथलं एंड ओपन आहे, म्हणजे अँटीनोड्सच तयार होईल. म्हणजे पहिली फिगर तुमची ही तयार होईल, मिनिमम फ्रिक्वेन्सी. ओके ओके तर तुम्ही सांगा मला इथं काय तयार झाला, नोड की अँटीनोड? अँटीनोड. इथं काय तयार झाला सांगा? नोड. इथं काय तयार झाला सांगा? अँटीनोड. सांगा अँटीनोड आणि नोड मधलं डिस्टन्स किती असतं, लॅम्बडा की λ/4? आणि नोड आणि अँटीनोड मधलं λ/4, λ/4 प्लस λ/4 2 λ/4 म्हणजेच किती असतं λ/2. सो पहिली फिगर आहे λ/2 लिहू, λ1/2 लिहू. चालेल. चला आता फ्रिक्वेन्सी वाढवली, सांगा लूप्स कमी होतील की वाढतील? वाढतील. पण आता किती लूप तयार झाली इथं? 1. वरचं अर्ध खालचं अर्ध, अर्ध प्लस अर्ध 1. आता किती तयार होईल? 1 की 2? 2. करेक्ट आहे. आता 2 लूप कसे तयार होईल सांगा? ओपन एंडला नेहमी अँटीनोड तयार होतात, एवढं भान ठेवा रे बाळांनो. हां चला आवाज नको आहे मला प्लीज. आणि वी आर ड्रॉइंग अ स्टेशनरी वेव्स, लक्षात ठेवा. दिज आर अ स्टेशनरी वेव्स. नोड अँटीनोड म्हणजे काय असतं? स्टेशनरी वेव्स असतात, लक्षात ठेवा. इथे अँटीनोड, इथं काय तयार असतं सांगा? नोड. इथं काय तयार होईल सांगा? अँटीनोड. इथं काय असतं सांगा? नोड. आणि इथं काय असतं सांगा? अँटीनोड. सांगा ए बाळांनो λ/4 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 λ/4. हाऊ मेनी λ/4 आर? 4 λ/4 म्हणजे किती असतं? लॅम्बडा. म्हणजे थोडक्यात एलची व्हॅल्यू किती असतं? लॅम्बडा की λ2? λ2. आता किती लूप्स तयार होईल सांगा? बोला. 1 2 आता 3 लूप. थोड्या रबर बँडवर जास्त जोरात व्हायब्रेट करा. ओके इथं काय तयार होईल? अँटीनोड्स. इथं काय तयार होईल? अँटीनोड्स. ओपन एंडला नेहमी अँटीनोड्स तयार होत असतात. हां अँटीनोड. इथं काय असतं बाळांनो? नोड. इथं काय असतं बाळांनो? अँटीनोड. इथं काय असतं बाळांनो? नोड. इथं काय असतं बाळांनो? अँटीनोड. इथं काय असतं बाळांनो? नोड. आणि खाली काय असतं सांगा? अँटीनोड. सांगा नोड अँटीनोड λ/4 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 λ/4. हाऊ मेनी λ/4? 1 2 3 4 5 6 6 λ/4 म्हणजे किती रे? 6 λ/4 म्हणजे 3/2 λ/. बरं आहे. म्हणजे याचा अर्थ एल इज इक्वल्स किती असतं? 3 λ/2. आणि आय थिंक इट्स λ3. से येस. येस गाईज सगळ्यांना माहिती आहे दिज आर 3 मोड्स ऑर फर्स्ट 3 मोड्स. याच्यापेक्षा जास्त किती येऊ शकतात पण याच्यापेक्षा कमी नसू शकते. आणि सगळ्यात जो पहिला मोड असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ती किती असते N1, इथे किती असते N2 आणि इथे किती असतं N3. ती आपल्याला काढायची आहे, डोंट वरी. आणि मग त्यांचे जे कोइफिशियंट्स असतात त्यांना म्हणतो आपण हार्मोनिक्स. ते बघू इथं कुठले हार्मोनिक्स असतात. व्हेरी सिम्पल. आता पॅटर्न तर तुम्हाला फिक्स माहीत झाला आहे. आता एक लक्ष द्या, सगळ्यांना लक्ष द्या इकडे. अरे हो आवडलं मला. चला पहिल्या फिगरकडे बघा. पहिल्या फिगरमध्ये जी लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे, सानवी झोपायचं नाही. काल का बरं ॲब्सेंट होती? लेट. ओके आता बाळांनो मला हे सांगा फिगर ए. फिगर ए मध्ये काय करायचं? असं पावसाळ्याचं वातावरण आहे, खूप झोप येते आहे ना. एका दिवशी आपण असं ठरवायचं का येऊन तुम्ही झोपायचं इथं, मी झोपू इथं. लाईट फॅन सगळे बंद करतो. 3 फॅन AC वगैरे सुरू करायचे, लाईट बीट बंद, फक्त येऊन झोपायचं. गादी वगैरे टाकून ठेवू का?
नाही मला काय, मी इथे झोपू शकतो असा आडवा, मला काही फरक नाही पडत. करायचं का, ठरवायचं का असं काहीतरी, क्लासवाले वेगळं काहीतरी करतात. करायचं का असं, मग सांगा करायचं ना, मी प्लॅन करतो एखादा पुढच्या आठवड्यात. काहीच नाही, यायचं ब्लँकेट वगैरे घेऊन यायचं तुम्ही घरचून, ओके, मस्त ब्लँकेट काढायचं आणि असं झोपून जायचं. करायचं का 1-3 तास, सकाळी 7 ते 10. का रे बाळा, काय असेल वेगवेगळे आयडिया सांगत चला मला, आपण करत जाऊ. ठीक आहे. हां, ऑफिशियली झोपायचं तिथं झोपला नाही तर हाणल. आता झोपला तर हाणतो, लक्षात ठेवा, आणि तिथं झोपला नाही तर हाणल. ठीक आहे. हां, चालेल. हां, बघू आपण प्लॅन करू आपण याचा. ठीक आहे, मला सांगा तुझं आयडिया देत चला रे, नवीन नवीन. तुम्ही न्यू जनरेशन आहे, तुमच्या डोक्यात बरेच विचित्र आयडिया येतात, क्रिएटिव्ह आयडिया येतात, मला सांगत चला, आपण करत जाऊ ना क्लासमध्ये. आता एक लक्ष द्या, सांगत चला मला, कॅबिनमध्ये येऊन सांगा. ओके, ठीक आहे, लक्ष द्या. हां, फिगर ए. ओके, लक्ष द्या. फिगर ए मध्ये जर का बघितलं तर लेंथ ऑफ स्ट्रिंग काय, एल इज इक्वल्स, बोला एल इज इक्वल्स किती आहे रे, लॅम्बडा की λ/2, λ/2, म्हणजे इथं गेलं λ1/2, हा 2 इकडे गेला, ट्वाइस एल इज इक्वल्स टू λ1. ए छोकरू, ओके, आपल्याला व्हीची व्हॅल्यू तेच आहे यार, फालतू म्हणाय मला असंच ते बोर होते माहिती आहे का, तेच मोनोटोनस शिकवणं. ओके, व्ही इज इक्वल्स टू n1 λ1. सो इथं लक्षात ठेवा, v/λ1 इज इक्वल्स किती असतं, n1. सो n1 ची व्हॅल्यू किती असतं, v डिवाइड बाय λ1. λ1 ची व्हॅल्यू किती आहे, एल की ट्वाइस एल. सांगा, पाईप जर का दोन्ही एंडनी ओपन असेल, ओके, पाईप जर का दोन्ही एंडनी ओपन असेल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आली, v की v/τ एल. आणि तिकडे किती आली होती, v/. माणसं आहे का जनावर आहे रे, आत्ताच शिकलो आहे, बोला v/4l. करेक्ट आहे. हां, म्हणजे कसं आहे ना, जेव्हा एखाद्या वेळेस प्रेमानं बोलतो ना, कधीच आन्सर देत नाही. मी काहीतरी विचित्र बोलाल, काहीतरी उपमा देईल कुठल्या तरी जनावराची, लगेच आन्सर सांगतात. सवय झाली आहे घाणेरडी. पहिलेच बोललेस ते v/4l, नंतर बोललेस ना. सांगा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असते त्याची, v/4l, आणि ते v/τ एल. तर बाळांनो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे v/τ एल. लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, इकडे लक्ष द्या. फिगर बी कडे बघा, फिगर बी कडे. हां, ओके, फिगर बी कडे बघितलं तर फिगर बी काय म्हणते. हां, बघा, सांगा एल इज इक्वल्स किती आहे, λ2. बाई λ2 ची व्हॅल्यू डायरेक्ट आली. ओके, व्ही म्हणजे वेलोसिटी इज इक्वल्स टू n λ, n2 λ2. कोणी मला सांगू शकते का सर तुम्ही इथे v2 का बरं करत नाही. हां, व्ही म्हणजे वेलोसिटी आहे तुमची, माझी, त्याची, तिची, साऊंडची, ती काय असते, कॉन्स्टंट असते, सेम नसते, कॉन्स्टंट असते. ओके, सो ओके, v/ किती असतं, ए v/λ. ए अगं कशी ग, अगं v/λ2 इज इक्वल्स किती असतं, n2. सांगा n2 ची व्हॅल्यू किती आहे, v/ किती असतं, λ2. आवाज नको आहे. हां, म्हणजे याचा अर्थ n2 ची व्हॅल्यू किती असतं, v/λ2, आणि λ2 ची व्हॅल्यू किती आहे सांगा, l. बाई n2 ची व्हॅल्यू v/l आलं, आपल्याला ती n1 च्या फॉर्म मध्ये लिहायची आहे. कशी लिहू, सो n2 ची व्हॅल्यू आहे v/l. ओके सर, हो सर, हो सर, 2 नी मल्टिप्लाय करतो, 2 नी डिवाइड करतो. सर असं का हो, मूर्ख थोडी आहे मी. v/ इथे लिहितो ट्वाइस एल. सर असं का केलं, अगं हिला n1 म्हणतात ना, v/τ म्हणजे n1. मला n2 ची व्हॅल्यू n1 च्या फॉर्म मध्ये काढायची आहे. कुणाच्या, n1 च्या. ही झाली n2. आता फिगर सी. हां, आता बाळांनो मला हे सांगा, फिगर सी मध्ये एल ची व्हॅल्यू किती आहे, चला बोला. फिगर सी मध्ये एल ची व्हॅल्यू किती आहे, बोला. फिगर सी मध्ये एल ची व्हॅल्यू किती आहे, 3λ/2. ओके, सो गाईज 3λ3/2 हा इथे घेतला. ट्वाइस एल इज इक्वल्स टू किती असतं, 3λ3. सो ट्वाइस एल बाय 3 इज इक्वल्स टू λ3. सो v इज इक्वल्स टू किती असतं, n λ. सो n3λ3. सो v/ किती असतं, λ3 इज इक्वल्स टू किती असतं, n3. सो हां, n3 इज इक्वल्स टू किती असतं, v/ किती असतं, λ3. यू नो व्हॉट इज λ3. λ3 ची व्हॅल्यू किती आहे सांगा. सर दिसत नाही सर दिसत नाही, बाय बॉक्स करतो. सर दिसली सांगा, ट्वाइस एल बाय 3. सो ट्वाइस एल बाय 3. ओके, सो n3 ची व्हॅल्यू किती असतं, 3 हा डिनॉमिनेटर. हां, ओके सर तुम्हाला न्याय लागते वाटते एरोडामध्ये. ओके बरोबर आहे. तर सांगा n3 ची व्हॅल्यू किती असतं, बोला. 3 × v/ किती असतं सांगा, ट्वाइस एल. सो n3 इज इक्वल्स टू किती असतं, 3 v/τ म्हणजे किती असतं, बोला. हां, किती हुशार गो, n1. हां, तर सांगा n1 ची व्हॅल्यू किती आली, n1 ची व्हॅल्यू किती, काय झालं, ठीक आहे काय झालं. हां, n1 ची व्हॅल्यू किती आली, n1. n1 ची व्हॅल्यू आली n1. n2 ची व्हॅल्यू किती आली सांगा. n2 ची व्हॅल्यू किती आहे, n1 की ट्वाइस n1, ट्वाइस n1. आणि n3 ची व्हॅल्यू किती आली, थ्राइस n1.
बघता बघता काय झालं, हां लक्ष द्या, हां ही N1 आहे, ही N2, N2 ची व्हॅल्यू किती आहे ट्वाइस N1, N3 ची व्हॅल्यू किती आहे थ्राइस N1, से येस येस. आता बाळांनो इकडे लक्ष द्या, एवढे हुशार मुलं तुम्ही. हां मला हे सांगा, ही N1 ला लिहितो 1 टाइम्स ऑफ N1, N2 ला लिहितो आपण 2 टाइम्स ऑफ N1 आणि N3 ला लिहितो आपण 3 टाइम्स ऑफ N1. अगं भाई N1 म्हणजे कोण सर, N आणि 1. हां N1 म्हणजे कोण, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी, मिनिमम फ्रिक्वेन्सी. ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कोणाची आहे सांगा, स्ट्रिंगची आहे की पाईप क्लोज ॲट वन एंड की पाईप ओपन ॲट बोथ एंड, ओपन ॲट बोथ एंड. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे जे कोएफिशियंट असतात त्यांना आपण काय म्हणतो, हार्मोनिक्स. लक्षात ठेवा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे जे कोएफिशियंट असतात त्यांना म्हणतो आपण हार्मोनिक्स. सांगा ए बाळांनो, जेव्हा पाईप दोन्ही एंडनी, दोन्ही तोंड पाईपचे ओपन असतात, लक्षात ठेवा तेव्हा कुठले हार्मोनिक्स असतात, इव्हन असतात, ऑड असतात की सगळेच असतात, हां इव्हन ॲज वेल ॲज, म्हणजे स्ट्रिंग सारखं असते. एच एच. मग आता चला लिहा, चला लिहा. सांगा फर्स्ट फिगर म्हणजे नेहमी कुठला हार्मोनिक असतो, गदळ बघा ना, फर्स्ट फिगर म्हणजे कुठला हार्मोनिक, सेकंड फिगर म्हणजे हां थर्ड. चला बोला फर्स्ट फिगर म्हणजे कुठला, अजून जास्त तिकडे सांगा अजून एकदा. मला तो गजनी माहिती आहे का, गजनी आमिर खानचा पिक्चर होता, त्या टाळक्यावर मारलं होतं माहिती आहे, ते विलन मारतात त्याला, ते शॉर्ट टर्म मेमरी लॉसचा प्रॉब्लेम होतो माहिती आहे, डिसीज होतो. दर 15 मिनिटानंतर तो विसरतो काहीतरी. तुम्ही तर गजनीचा धावा पाडा बे, तुम्ही एका मिनिटात विसरता लेखो, तुमच्या टाळक्यावर तरी मारलं नाही. एक तास लाईट पकड N1, हां ठीक आहे. अबे 1 सेकंड लागतो फक्त स्लाइड चेंज करायला. अबे बॅच घेऊन घेऊन माझं आजकाल डोकं दुखायला लागलं. सांगा फर्स्ट फिगर म्हणजे कुठला हार्मोनिक, हां फर्स्ट फिगर म्हणजे फर्स्ट हार्मोनिक्स असतो प्रत्येक फिगर मध्ये, फर्स्ट हार्मोनिक. हां सर पुढच्या स्लाइडवर घ्या एकदा बघू द्या ना. अबे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा कोएफिशियंट म्हणजे हार्मोनिक सांगा ना, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा कोएफिशियंट 2 आहे ना, म्हणजे कुठला हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक. हां बोला. हां आता मला हे सांगा, ओरडून द्यायचे आहे, ओरडून कोणापासून सुरू करायचे, फर्स्ट फिगर, सेकंड फिगर, थर्ड फिगर, सेकंड फिगर पासून. का बरं, त्याचं काय घेणं नाही, तुम्ही सांगितलं आहे ठीक आहे. हां ओके. अबे गदळ त्याची डेफिनेशन आहे, व्हॉट इज ओरडून, दिस आर फ्रिक्वेन्सी विचार हायर दॅन, नाही इमिजिएटली. इमिजिएटली म्हणजे समज सगळ्याच हायर आहे पुढच्या, इमिजिएटली लगेचची, फंडामेंटल लगेचची, फंडामेंटल पहिली, लगेचची कुठली आहे, तिसरी की चौथी, दुसरी. बायताडे हो, लगेचची दुसरी राहील ना, सगळ्याच हायर आहे पुढच्या, इमिजिएटली हायर पाहिजे फंडामेंटल नंतरची. अबे काय म्हणताय मी, हा काय फिजिक्स सुरू आहे की मॅथ्स, तूच माझं नाव रोशन करशील. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. बरोबर आन्सर दिलं त्यांनी. सांगा कुठलं ओढ, सांगा ओरडून लिहायचं आहे, विच फिगर, काय लिहू सेकंड फिगरला, फर्स्ट ओरडून, व्हेरी स्मार्ट. हां सेकंड ओरडून बरोबर आहे. आता इथं सांगा, हां मी ओरडून म्हणतो, तुम्ही हार्मोनिक सांगा, माझ्याकडे बघून नाही बोर्डकडे बघून. हां फर्स्ट ओरडून म्हणजे सेकंड ओरडून. आता पुढचं घेतलं असतं तर, हां सर बोर्ड संपला तिकडे. हां ओके. थर्ड ओरडून, फिफ्थ ओरडून, काहीच टेन्शन नाही सर, ते स्ट्रिंग सारखंच आहे, एकनी वाढवायचं. 100वा ओरडून आणि 100वा हार्मोनिक, 99वा ओरडून. ओके झालं. मग याचा एक फॉर्म्युला तयार करू शकतो, NCERT दिलाय, गरज नाही आहे पण एक फॉर्म्युला तयार करू शकतो. काय इथं लिहितो NO, काय लिहितो NO. NO म्हणजे काय, अबे पागलांनो, फ्रिक्वेन्सी ऑफ पाईप विच इज O फॉर ओपन, आणि तिथं NC घेतला होता, क्लोज पाईप. त्याचा फॉर्म्युला असतो P+1 इंटू N1. काय P+1 इंटू N1. N1 म्हणजे कोण बोला ना, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे जे कोएफिशियंट असतात त्यांना आपण काय म्हणतो, हार्मोनिक. म्हणजे याचा अर्थ P+1 कोण झाले, हार्मो आणि हार्मोनिक्स. आणि P+1 म्हणजे हार्मोनिक, आणि त्यातला जो P आहे कोण आहे, P, त्याला म्हणायचं ओव्हरटोन. काय म्हणायचं, ओव्हरटोन. आता इमॅजिन करा, हां P ची व्हॅल्यू 1 टाका, ओव्हरटोनची व्हॅल्यू 1, हार्मोनिक किती पाहिजे सांगा, सेकंड टाका 1, P
पिच व्हॅल्यू 1 टाका फर्स्ट ओव्हरटोन हार्मोनिक किती 1 + 1 2 सेकंड हार्मोनिक पिच व्हॅल्यू 2 टाका हां सेकंड ओव्हरटोन म्हणजे थर्ड हार्मोनिक आहे ज्या फॉर्म्युल्यात बसतं ते 100वा ओव्हरटोन म्हणजे 101 नंबरचा हार्मोनिक आणि 101 नंबरचा हार्मोनिक म्हणजे 100वा ओव्हरटोन 100वा हार्मोनिक म्हणजे 99 नंबरचा ओव्हरटोन करेक्ट आहे सेस हे सिंपल आहे हे स्ट्रिंग सारखं आहे पण ते मधातलं विचित्र होतं थोडं ते आपण हे दोन्ही केसेस आता डिटेलमध्ये शिकलो आपण कुठले पाईप ओपन ॲट बोथ एंड अँड पाईप क्लोज ॲट वन एंड आता इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी हे छोकऱ्यानो इकडे बघा आता तुम्ही तुमच्या काढा नोट्स काढा लवकर नोट्स